आजोबांनी पोथीचा पुढील अध्याय उघडला. गेल्या भागात आपण बसप्पा तेलीचं दारिद्र्य संपताना पाहिलं. आज आपण अशा एका शिष्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याला स्वामींनी स्वतःचा पुत्र मानलं. मुंबईच्या झगमगाटात राहणारा राजापूरचा एक तरुण अक्कलकोटच्या यतिराजासाठी आपला सगळा संसार कसा लुटवतो याची ही अद्भुत गाथा आजोबा सांगणार आहेत. अध्याय 16. आजोबा, हे हरिभाऊ नक्की कोण होते आणि ते स्वामींकडे कसे पोहोचले? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. बाळा, हरिभाऊ हे मूळचे आपल्या कोकणातल्या राजापूर तालुक्यातील इटिया गावचे. त्यांच्या घराण्याची तिथे मोठी खोती होती. म्हणजे ते खूप श्रीमंत आणि खानदानी मराठा घराण्यातले होते. पण हरिभाऊ मुंबईत महानगरपालिकेत नोकरी करायचे. एकदा त्यांचे मित्र विनायक पंडित यांना अफूच्या व्यापारात प्रचंड तोटा झाला. त्यांचं दिवाळं निघणार होतं आणि नोकरीही धोक्यात होती. तेव्हा पंडितांनी स्वामींना नवस केला की स्वामी जर 8 दिवसात कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईन. आणि काय नवल बाळा, अफूचा भाव अचानक वाढला आणि त्यांना मोठा नफा झाला. मग हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अक्कलकोटला गेले का? विनायक पंडित, गजानन आणि हरिभाऊ असे तिघेही अक्कलकोटला पोहोचले. स्वामींना पाहताच हरिभाऊंची वृत्ती तल्लीन झाली. डोळ्यांची पापणीही लवटेनाशी झाली. स्वामींनी त्या तिघांनाही नवीन नावं दिली. विनायक पंडितांना राम, गजाननाला शेव आणि हरिभाऊंना मारुती असं म्हटलं. स्वामींनी हरिभाऊंना गुरुमंत्र दिला. पण बाळा, खरी लीला पुढे काही दिवसांनी घडली. हरिभाऊंनी स्वामींसाठी चांदीच्या पादुका बनवून आणल्या. स्वामींनी त्या पादुका चक्क 14 दिवस आपल्या पायात घातल्या. आणि एके दिवशी हरिभाऊंना आपल्या मांडीवर बसवून त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून स्वामी गरजले, तू माझा सूत आहेस. आता हा संसार दे सोडून आणि परिधान कर ही भगवी वस्त्रे. बाळा, स्वामींनी हरिभाऊंना कफनी, झोळी आणि आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या आणि सांगितलं, सागर किनारी जा, माझा मठ बांधून राहा आणि माझा यशध्वज उभार. आता लोभ मोह टाळून आपला संसार लुटवून टाक. हरिभाऊ मुंबईला आले आणि त्यांनी घराला लुटवायला सुरुवात केली. त्यांची पत्नी तारा हंबरडा फोडून रडू लागली. ती म्हणाली, प्राणप्रिया, अग्नी आणि ब्राह्मणाला साक्ष ठेवून तुम्ही माझं पाणी ग्रहण केलं, मग आता मला वाऱ्यावर का सोडता? लोक आपल्याला हसतील, आपण उपाशी मरू. वडिलांची ही थोर कीर्ती अशी मळवू नका. मग हरिभाऊंनी काय केलं आजोबा? त्यांना दया नाही आली का? बाळा, ज्याच्या मस्तकावर स्वामींचा हात असतो त्याच्या मनातले सर्व षडविकार क्षणार्धात जळून जातात. हरिभाऊंनी पत्नीच्या अंगावरचे दागिनेही गरिबांना वाटून टाकले आणि तिला साधी शुभ्र वस्त्रे दिली. त्यांनी आपल्या घराची मोहमाया पूर्णपणे सोडली आणि ते खऱ्या अर्थानं स्वामी सूत झाले. त्यांनी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात स्वामींचा पहिला मठ स्थापन केला. लोकांनी त्यांना वेडं म्हटलं, निंदा केली, पण त्यांनी स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानली. बापरे, म्हणजे इतका मोठा त्याग! आजोबा, स्वामी सुतांसारखा भक्त होणं सोपं नाही. हो बाळा, जो गुरूंसाठी सर्वस्व अर्पण करतो त्यालाच खरे आत्मज्ञान प्राप्त होते. स्वामी सूत म्हणजे स्वामींच्या प्रेमाचं जिवंत रूप होते. आता पुढच्या भागात आपण अशाच एका भक्ताची गोष्ट पाहणार आहोत ज्याचा अहंकार स्वामींनी एका क्षणात उतरवला. ही गोष्ट आहे मोरे नावाच्या भक्ताची. हरिभाऊंचे स्वामी सूत झाले आणि मुंबईत स्वामी नामाचा जयघोष सुरू झाला. पण अक्कलकोटमध्ये अजून अनेक भक्त आपली परीक्षा द्यायला येत होते. उद्या पाहूया भाग 7, स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला आणि भक्तांचा उद्धार. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.